Standard 7th subject Mathematics Semi Medium. Topic number 6 Indices Revision. In this topic number 6, in this topic we have to learn how to solve the examples. The practice set 26, 7, 28 and 29. You have to keep the notebook and write them the examples. It is very important to solve the examples. Thank you. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 6 इंडायसेस मधील प्रॅक्टिस सेट 27 आता आपण सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट सोडवण्यापूर्वी स्क्वेअर आणि क्यूब या ज्या संकल्पना आहेत त्या आपण समजून घेऊया. द सेकंड पॉवर ऑफ एनी नंबर इज द स्क्वेअर ऑफ दॅट नंबर. कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्ग असतो. दुसरे विधान पहा. द थर्ड पॉवर ऑफ एनी नंबर इज द क्यूब ऑफ दॅट नंबर. कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचा घन होय. आता याचं वाचन कसं करतात हे आपल्याला माहीत आहे, 3^2, परंतु आपल्याला आता असं वाचन करायचं आहे, द स्क्वेअर ऑफ 3. जेव्हा कोणत्याही संख्येची पॉवर 2 असते त्यावेळेला त्या संख्येचा तो वर्ग असतो, स्क्वेअर असतो. म्हणून याचं वाचन करताना द स्क्वेअर ऑफ 3 असं आपण करणार आहोत. 3^2 असं केलं तरीही चालतं, परंतु आपण लक्षात ठेवायचं की 2 पॉवर असल्यानंतर तो त्या संख्येचा स्क्वेअर असतो. पुढे पहा, 5^3 म्हणजेच 5 ही संख्या आपण 3 वेळा गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहिलेली आहे. याचं वाचन 5^3 और द क्यूब ऑफ 3. ज्या संख्येची पॉवर 3 असते त्या संख्येचा तो घन असतो, म्हणून त्याचं वाचन द क्यूब ऑफ 3 असं देखील आपल्याला करता येतं. आता आपण प्रॅक्टिस सेट 27 सोडवूया. सिम्प्लिफाय. हा प्रॅक्टिस सेट सोडवत असताना आपण कोणता नियम वापरणार आहोत तो नियम अगोदर आपण पाहूया. इफ a is rational number and m and n are positive integers, then a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. जर a ही परिमेय संख्या असेल आणि m व n हे धनपूर्णांक असतील, अशा वेळेला दोन्ही पॉवर जे आहेत m आणि n यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर या नियमाचा वापर करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 27 सोडवायचा आहे. यामध्ये पहा, दोघांचाही बेस समान आहे आणि दोघांचाही ज्या वेळेला बेस समान असतो त्यावेळेला त्यांची जी पॉवर आहे त्या पॉवरची आपण काय करणार आहे, बेरीज करणार आहे. 7^4 + 2. पहिल्या संख्येमध्ये इंडेक्स आहे 4 आणि दुसऱ्या संख्येमध्ये इंडेक्स आहे 2. त्यांची आपण बेरीज करणार. मग त्याचं उत्तर येतं 7^6. 4 + 2 6 होतात आणि बेस त्यांचा 7च असणार आहे, त्यामुळे त्याचं उत्तर आहे 7^6. दुसरं उदाहरण पहा. -11^5 इंटू स्क्वेअर ऑफ -11. -11^5 + 2. त्यांच्या इंडेक्सची आपण इथे बेरीज केली, मग बेरीज येते -11^7. पुढचं उदाहरण पाहूया. द क्यूब ऑफ 6/7 इंटू 6/7^5. यांच्या देखील इंडेक्सची आपण बेरीज करू. 6/7^3 + 5. मग याचं उत्तर आपल्याला मिळतं 6/7^8. चौथं उदाहरण. -3/2^5 इंटू द क्यूब ऑफ -3/2. -3/2^5 + 3
त्यांच्या इंडेक्सची बेरीज येते 8. त्यामुळे याचं उत्तर येईल -3/2 रेज टू 8. पाचवं उदाहरण सोडवूया. a रेज टू 16 इंटू a रेज टू 7. यांच्या देखील इंडेक्सची आपण बेरीज करू. a रेज टू 16 प्लस 7 इज इक्वल टू a रेज टू 23. सहावं उदाहरण. द क्यूब ऑफ p/5 इंटू p/5 रेज टू 7. यांची जी पॉवर आहे त्याची आपण बेरीज करू. p/5 रेज टू 3 प्लस 7 इज इक्वल टू p/5 रेज टू 10. मुलांनो, या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 27 सोडवलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये याच प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 28 आपण सोडवणार आहोत. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 28 सोडवणार आहोत. यामध्ये दोन प्रश्न आहेत. एक आहे सिम्प्लिफाय आणि दुसरा आहे फाइंड दी व्हॅल्यू. सोडूया. प्रॅक्टिस सेट 27 मध्ये आपण 6⁻⁷ इंटू 6⁻² हे कसे सोडवायचे पाहिलेले आहे. 6 याचा पॉवर बेस सेम आहे, पॉवरची ॲडिशन घेणार मग आपण 7 + 2 म्हणजे काय होईल 6⁻⁹. येथे कोणता फॉर्म्युला यूज केला आपण a⁻m इंटू a⁻n इक्वल टू a⁻m + n म्हणजे m आणि n यांची ॲडिशन झाली होती त्यावेळेस. तर आता समजा 6⁻7 आहे आणि मल्टिप्लिकेशनऐवजी येथे हे डिव्हिजन साईन आहे आणि 6⁻². असं जर करायचं असेल तर काय करणार. ज्याप्रमाणे येथे बेस सेम होता त्याप्रमाणे येथे पण बेस सेम आहे म्हणजे 6 आणि आपण मल्टिप्लिकेशनसाठी ॲडिशन केली होती तर डिव्हिजनसाठी आपण सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. 7 - 2 म्हणजे याचा आन्सर काय येईल 7 - 2 म्हणजे 5 हे आन्सर येईल. किंवा 6⁻7 याचा अर्थ काय होतो 6 × 6 × 6 × 6 किती 7 टाइम्स आणि डिवायडेड बाय 6⁻² म्हणजे 6 × 6. हे जर आपण कॅन्सल केलं तर काय येईल 1 2 3 4 5 म्हणजे 6⁻5 हे आन्सर येते. हेच आन्सर आहे. म्हणजे आपण काय केलं आहे डिनोमिनेटरला जेवढे हे इंडेक्स आहे ते याच्यातून मायनस झालेले आहेत म्हणजे हे दोन कॅन्सल झालेले आहेत. म्हणजे फॉर्म्युला कोणता होईल a⁻m इक्वल टू a⁻m - n. ज्याप्रमाणे मल्टिप्लिकेशनमध्ये आपण इंडेक्सची ॲडिशन केली होती त्याप्रमाणे डिव्हिजनमध्ये आपण काय करणार आहोत सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. सोडूया आता प्रॅक्टिस सेट. a⁻6 डिवायडेड बाय a⁻4 आहे तर येथे आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार आहोत a⁻m आणि a⁻n असं जर असेल तर a⁻m - n होते. येथे जर मल्टिप्लिकेशन असता तर हे प्लस झालं असतं पण येथे डिव्हिजन आहे त्यामुळे हे आन्सर कसं येईल मग a⁻6 - a⁻4 म्हणजे 6 - 4. दोघांचा बेस सेम आहे त्यापैकी एकच बेस घेतलेला आहे पण आणि इंडेक्सची ॲडिशन घेतलेली आहे. आता 6 - 4 म्हणजे काय होईल 2 म्हणजे a⁻2 म्हणजे a² हे येईल आपलं आन्सर. सेकंड m⁻5 डिवायडेड बाय m⁻8 म्हणजे m हा आहे आणि n हा आहे आपला यामध्ये -8 होईल m⁻5 - 8. ज्याप्रमाणे 6 - 4 केलं तर त्याप्रमाणे 5 - 8 म्हणजे काय होईल m5 - 8 म्हणजे -3 हे येईल आपलं आन्सर. येथे p⁻³ डिवायडेड बाय p⁻13
म्हणजे पी हा बेस आहे आपला आणि डिव्हिजन आहे, त्यामुळे 3मधून मायनस करणार आपण 13 इक्वल टू पी +3 आहेत -13 आहेत, म्हणजे यांचे सबस्ट्रॅक्शन होईल, ती येईल 10 आणि साईन राहील मोठ्या संख्येचं म्हणजे -10, म्हणजे p⁻−10 हे आपलं आन्सर येईल. नेक्स्ट x⁻10 आणि डिवायडेड बाय x⁻10 म्हणजे 10 - 10 होईल, म्हणजे 10 - 10 म्हणजे 0 होईल, म्हणजे x चा पॉवर किती येईल 0. x चा पॉवर 0 आहे म्हणजे आन्सर येईल आपलं 1. कोणत्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर आन्सर 1 येते. समजा 3 चा पॉवर 0 आहे तर आन्सर 1, पण पॉवरच काही नसेल तर म्हणजे पॉवर काही नसेल म्हणजे 1 असतो, म्हणजे तीच संख्या असते. पण पॉवर जर 0 दिला तर त्या संख्येचा आन्सर काय येते 1. 5 पॉवर जर 0 असेल तर आन्सर 1. त्याप्रमाणे x पॉवर 0 म्हणून आन्सर 1. किंवा x/10, आता हे x/10 x⁻10 आणि बाय म्हणजे डिवायडेड बाय x⁻10 आहे, म्हणजे हे जरा कॅन्सल झालं असतं, हे कॅन्सल झालं असतं म्हणजे काय आलं असतं 1/1 म्हणजेच 1, कारण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर सेम आहेत म्हणजे कॅन्सल होतात. आन्सर हे 1च येते त्यावेळेस. जर 5 आणि 5 म्हणजे आन्सर किती येते 1. त्याप्रमाणे x⁻10 आणि डिवायडेड बाय x⁻10 म्हणजे आन्सर 1च येऊ लागलं. त्याप्रमाणे म्हणून x⁻0 म्हणजे पॉवर किती, आन्सर किती येईल आपलं 1. कोणत्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर आन्सर 1 येते, म्हणजे a⁻0 इक्वल टू 1. हा एक फॉर्म्युला आपला तयार झालेला आहे. आणि समजा a⁻m आहे, एखाद्या संख्येचा पॉवर मायनसमध्ये आहे, तर याचा आन्सर हा पॉवर जर प्लस करायचा असेल आपणास तर काय करावं लागते, ह्या एचा रेसिप्रोकल म्हणजे 1/a⁻m हे एक फॉर्म्युला आहे आपला. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. समजा आता येथे 7चा -2 पॉवर आहे, हा जर पॉवर प्लसमध्ये करायचा असेल -2 तर आपण काय करणार 1/7² असं लिहिणार. 5 आणि पॉवर -4 आहे, तर याला आपण असं लिहू शकतो 1/5चा पॉवर 4 म्हणजे +4. मायनस पॉवर हा प्लस करायचा असेल तर 1/ असं लिहावं लागते. म्हणजे हा फॉर्म्युला a⁻m इक्वल टू 1/a⁻m म्हणजे हा मायनस पॉवर होता तो प्लसमध्ये झालेला आहे. हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला माहीत झालेला आहे आपला. नेक्स्ट येथे बेस आपला -7 आहे, -7 आहे आणि डिव्हिजनचं साईन आहे मध्ये, त्यामुळे बेस आपला -7 आणि डिव्हिजन असल्यामुळे 12 - 12 इंडेक्सची सबस्ट्रॅक्शन होईल, म्हणजे -7 12 - 12 म्हणजे काय होईल 0. म्हणजे कोणत्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर आन्सर 1 असते. आपण रिझन लिहू a⁻0 इक्वल टू 1, त्यामुळे -7⁻0 इक्वल टू 1. नेक्स्ट येथे बेस सेम आहे 7 7 आणि डिव्हिजन साईन आहे, त्यामुळे बेस 7 आणि इंडेक्सची सबस्ट्रॅक्शन म्हणजे 5 - 3 होईल, म्हणजे 7 5 - 3 म्हणजे 2, 7² म्हणजे 7 × 7 आणि इक्वल टू 49. येथे आपल्यास काय सांगितलेलं आहे फाइंड द व्हॅल्यू काढायला सांगितलेली, त्यामुळे व्हॅल्यू काढायला सांगितली म्हणून आपल्याला हे आन्सर काढावे लागेल, हे कॅल्क्युलेशन करावे लागेल. जर आपल्याला सिम्प्लिफाय दिलं असतं सिम्प्लिफाय तर आपण येथेच एंड केला असता, 7 म्हणजे 7² याच टर्मला आपण एंड केला असता, पण आपल्याला व्हॅल्यू सांगितलेली आहे त्यामुळे आपण पुढे एक्सटेन्शन करून 7 × 7 इक्वल टू 49 म्हणजे व्हॅल्यू काढलेली आहे. या पूर्ण एक्सप्रेशनची आपण व्हॅल्यू काढलेली आहे. नेक्स्ट येथे बेस सेम आहे दोघांचा आणि डिव्हिजन आहे, त्यामुळे आन्सर काय येईल आपला, हा बेस 4/5 आणि इंडेक्सची सबस्ट्रॅक्शन म्हणजे 3 - 2
4/5 3 - 2 म्हणजे 1. कोणत्याही संख्येचा पॉवर जर 1 असेल तर आन्सर तीच संख्या असते, म्हणजे 4/5 हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट, येथे 4चा 7th पॉवर आहे आणि 4चा 5th पॉवर आहे आणि डिव्हिजन आहे दोघांमध्ये. पॉवर बेस सेम आहे, त्यामुळे हा बेस 4 आहे आणि 7 - 5 इंडेक्सची सबस्ट्रॅक्शन, कारण डिव्हिजन असल्यामुळे. येथे जर मल्टिप्लिकेशन असतं तर हे आपण प्लस साईन घेतलं असतं, डिव्हिजन असल्यामुळे मायनस. 7 - 5 म्हणजे काय होईल, 4 पॉवर 2 येईल, म्हणजे 4 स्क्वेअर. आपणास व्हॅल्यू काढायची आहे म्हणून 4चा स्क्वेअर म्हणजे 4 × 4 दॅट इज 16 हे येईल आपला आन्सर. आता मित्रांनो, 4⁻7 याचा अर्थ असा पण आहे, म्हणजे आपण अपॉनमध्ये घेऊ शकतो. हे 4 आणि ⁻5 बरोबर आहे. असंही देतील पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये. हे साईन न देता हे असं अपॉनचं साईन, मग त्यावेळेस आपला आन्सर असंच येईल. हा बेस सेम आहे दोघांचा, त्यामुळे 4 आणि इंडेक्सची सबस्ट्रॅक्शन हा 7 आणि -5 म्हणजे 4⁻2 आन्सर येईल आपलं 16, 4चा स्क्वेअर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 6 इंडायसेस यामधील प्रॅक्टिस सेट 29 आता आपण सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट सोडवण्यापूर्वी कोणत्या गुणधर्मानुसार आपण हा सोडवणार आहोत तो गुणधर्म नियम आपण पाहणार आहोत. इफ a is rational number and m and n are positive integers then a raised to m या इंडायसेसची पुन्हा पॉवर आहे n. अशा वेळेला त्या संख्येच्या इंडेक्सचे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. आपण पहिलं उदाहरण सोडवूया. क्यूब ऑफ 15/12 या इंडायसेसची पॉवर आहे 4. या ठिकाणी 2 वेळा पॉवर दिलेली आहे, तर अशा वेळेला या संख्येच्या इंडेक्सचे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 15/13 याची पॉवर आहे 3 आणि 4 यांचा आपण गुणाकार करणार आहोत, त्यामुळे याचं उत्तर आहे 15/12 raised to 12. दुसरं उदाहरण आपण सोडूया. 3 raised to 4 या इंडायसेसची पॉवर आहे -2. इथे देखील 2 वेळा पॉवर दिलेली आहे, आपण त्यांच्या इंडेक्सचा गुणाकार करणार आहोत. 3 raised to 4 मल्टिप्लाय -2, त्यामुळे याचं उत्तर येतं 3 raised to -8. तिसरं उदाहरण सोडूया. 1/7 raised to -3 या इंडायसेसची पॉवर आहे 4. या ठिकाणी -3 आणि 4 या इंडेक्सचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 1/7 raised to -3 × 4 गुणाकार केल्यानंतर याचं उत्तर आपल्याला मिळतं 1/7 raised to -12. पुढील उदाहरण पाहूया. 2/5 raised to -2 या इंडायसेसची पॉवर आहे -3. या ठिकाणी देखील 2 वेळा पॉवर दिलेली आहे, त्यामुळे आपण त्यांचा गुणाकार करूया. 2/5 raised to -2 × -3 इंडेक्सचा गुणाकार केल्यानंतर याचं उत्तर येतं 2/5 raised to 6. पुढील उदाहरण पाहूया. 6 raised to 5 या इंडायसेसची पॉवर आहे 4. 2 वेळा इथे पॉवर दिलेली आहे, त्यामुळे आपण इथे देखील गुणाकार करणार आहोत. 6 raised to 5 × 4. 5 आणि 4 या इंडेक्सचा गुणाकार केल्यानंतर याचं उत्तर येतं 6 raised to 20. 6/7 raised to 5 या इंडायसेसची पॉवर आहे 2. 2 वेळा पॉवर दिलेली आहे, त्यामुळे इथे देखील आपण इंडेक्सचा गुणाकार करूया. 6/7 raised to 5 × 2 इंडेक्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर याचं उत्तर आपल्याला मिळतं 6/7 raised to 10. सातवं उदाहरण. -4 आणि 5 या इंडेक्सचा आपण गुणाकार करूया. 2/3 raised to -4 × 5 -4 आणि 5
या इंडेक्सचा गुणाकार केल्यानंतर याचं उत्तर येतं 2/3 रेज टू -20. गुणाकारामध्ये एका संख्येचं चिन्ह मायनस आणि एका संख्येचं चिन्ह प्लस असेल तर उत्तराला चिन्ह मायनस येतं, म्हणून याचं उत्तर आहे 2/3 रेज टू -20. पुढील उदाहरण पहा. क्यूब ऑफ 5/8 या इंडायसेसची पॉवर आहे -2. 2 वेळा इथे पॉवर दिलेली आहे, त्यामुळे यांचा आपण गुणाकार करू. 5/8 रेज टू 3 इंटू -2. 3 आणि -2 या इंडेक्सचं मल्टिप्लिकेशन येतं -6, म्हणून याचं उत्तर आहे 5/8 रेज टू -6. 3/4 रेज टू 6 या इंडायसेसची पॉवर आहे 1. या ठिकाणी 2 वेळा पॉवर आहे 6 आणि 1. या पॉवरचे आपण मल्टिप्लिकेशन करू. 3/4 रेज टू 6 इंटू 1. 6 आणि 1 यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर याचं उत्तर येतं 3/4 रेज टू 6. पुढील उदाहरण पहा. 2/5 रेज टू -3 या इंडायसेसची पॉवर आहे 2. 2 वेळा इथे पॉवर दिलेली आहे, त्यामुळे आपण त्यांचा गुणाकार करूया. 2/5 रेज टू -3 इंटू 2. यांचं मल्टिप्लिकेशन येतं 3 2 जा -6, म्हणून याचं उत्तर आहे 2/5 रेज टू -6. क्वेश्चन नंबर 2. राईट द फॉलोइंग नंबर्स युजिंग अ पॉझिटिव्ह इंडेक्स. पहिलं उदाहरण पहा. 2/7 रेज टू -2 या संख्येचा इंडेक्स निगेटिव्ह आहे, तो आपल्याला पॉझिटिव्ह करायचा आहे. दिलेल्या संख्येचा इंडेक्स निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करत असताना त्या संख्येचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आपल्याला लिहायचा आहे. 2/7 याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजेच रेसिप्रोकल येतो 7/2. आणि -2 हा जो इंडेक्स निगेटिव्ह आहे तो आपण पॉझिटिव्ह करून लिहिला. त्या संख्येचा जो बेस आहे त्या बेसचा आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लिहायचा आहे आणि मग दिलेला इंडेक्स निगेटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह करायचा आहे. अशा प्रकारे दिलेली संख्या पॉझिटिव्ह इंडेक्सच्या स्वरूपामध्ये लिहिता येते. पुढील उदाहरण पहा. 11/3 रेज टू -5 या संख्येमध्ये बेस आहे 11/3, त्याचा आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजेच रेसिप्रोकल लिहूया. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे 3/11. त्यानंतर आपण त्याचा इंडेक्स निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह करून लिहिला. अशा प्रकारे ही संख्या देखील आपण पॉझिटिव्ह इंडेक्सच्या स्वरूपामध्ये लिहिली. 3/11 रेज टू 5. तिसरं उदाहरण. यामध्ये बेस आहे 1/6, याचा आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करू आणि त्याचा इंडेक्स पॉझिटिव्ह करून लिहू. याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे 6/1 आणि -3 हा इंडेक्स आपण पॉझिटिव्ह करून लिहिला, त्यामुळे याचं उत्तर येतं क्यूब ऑफ 6/1. ज्यावेळेला डेनोमिनेटर 1 असेल त्यावेळेला तो नाही लिहिला तरी चालतो, म्हणून याचं उत्तर आहे क्यूब ऑफ 6. पुढील उदाहरण पहा. y रेज टू -4 याचा बेस आहे y. y चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स येईल 1/y आणि त्याचा इंडेक्स आहे -4, तो आपण पॉझिटिव्ह करून लिहिला, त्यामुळे याचं उत्तर येतं 1/y रेज टू 4. मुलांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रॅक्टिस सेट 29 सोडवलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये याच प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 30 आपण सोडवणार आहोत. धन्यवाद. टेस्ट क्वेश्चन नंबर 1. सिम्प्लिफाय. 7 7चा वर्ग 4 गुणिले 7चा वर्ग 2. दुसरं बघा. -11चा वर्ग 5 मल्टिप्लाय -11चा वर्ग 2. प्रश्न क्रमांक 3. 6/7 रेज टू 3 मल्टिप्लाय 6/7 रेज टू 5. सिम्प्लिफाय these all examples. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक
चाचणीसाठी दिलेले आहेत. आपण ते आपल्या पद्धतीने सोडवायचे आहेत. आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4 आहेत. इन क्वेश्चन नंबर 2 find the values. Question 3 simplify and question 4 solve these examples. Solve accurately. Thank you.